रामकृष्ण हरी माऊली. मी रोज आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घालून भगवद्गीता वाचत असते आणि भगवद्गीतेचा माझा 11वा अध्याय वाचायला चालू आहे. आणि याआधी पण माझी एकदा भगवद्गीता पूर्ण वाचून झाली आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक असतात. आणि जिथं भगवद्गीता वाचायची मी स्टॉप करते तिथं अशी दोरी लावून ठेवते. भगवद्गीतेला ती दोरी अटॅच असते. आणि भगवद्गीते एवढा श्रेष्ठ कोणताच ग्रंथ नाही अशी ही भगवद्गीता असते. भगवद्गीता ही अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितली होती. रोज मी भगवद्गीता वाचल्याशिवाय दुसरं कोणतंच काम करत नाही. आणि भगवद्गीता वाचून झाल्यावर लाल कपड्यामध्ये मी अशी भगवद्गीता बांधून ठेवत असते. आणि भगवद्गीतेसाठी मी सेपरेट स्टँड पण आणलेला आहे. भगवद्गीता वाचून झाल्यावर माझ्या लक्षात आलं, पप्पाचा आणि माझा सोमवार असतो त्यासाठी मी अशी भगर बनवते. भगर कढईत घेऊन मी भाजून घेतली चांगली. मी हे सगळं करत होती तोपर्यंत आई देवपूजा करत होती, म्हणून म्हटलं चला मीच भगर बनवते आता. भगर लाल होईपर्यंत मी भाजून एका ताटामध्ये अशी काढून घेतली. आणि गरम भगरीमध्येच मी पाणी टाकून 10 मिनिटासाठी भगर अशी भिजू देणार आहे. जास्त वेळ पाण्यात भगर भिजली की मऊ होते आणि जास्त फुगते. भगर भिजल्यामुळं भगर शिजवताना भगरीमध्ये जास्त पाणी टाकावं लागत नाही, थोड्या पाण्यात भगर शिजते. भगरीसाठी मी छोटा बटाटा असा कट करून घेतला आहे आणि तेलामध्ये 4-5 मिरच्या तळून घेणार आहे. मिरची आणि फक्त शेंगाचा कूट टाकून मी भगर बनवते. मिरच्या तळून झाल्यावर शेंगाचा कूट आणि मिरच्या मी बारीक करून घेणार आहे. मिरची तळून झाली की लगेच तेलामध्ये बटाटा आणि मीठ टाकून घेतलं मी. तेलामध्ये फक्त मी थोडा वेळ बटाटा शिजू देणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगा आणि मिरचीचा कूट टाकून घेणार आहे. शेंगा मी आधीच भाजून ठेवल्या होत्या, म्हणून मिरची तळून झाल्यावर लगेच मी शेंगाचा आणि मिरचीचा असा कूट बनवून ठेवला होता. बटाट्यामध्ये शेंगा आणि मिरचीचा कूट मिक्स झाल्यावर त्यामध्ये मी लगेच पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं ते. भाजलेली भगर मी आधीच 10 मिनटं पाण्यात भिजवून घेतली होती, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं नाही. पाण्याला अशी चांगली एक उकळी फुटल्यावर त्याच्यामध्ये मी भिजवलेली भगर असं पाणी काढून सगळं छान फुगलेली भगर त्याच्यामध्ये टाकणार आहे. सगळं पाणी काढून घेतलं आणि ही सगळी अशी भगर छान फुगली होती. उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये मी लगेच भगर टाकून सगळं मिक्स केलं. भगर मी 10 मिनटं भिजवून घेतल्यामुळं शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि 15 मिनटात भगरीमधलं सगळं पाणी असं आटलं होतं. मी एकदा ते मिक्स करून घेते आणि त्याच्यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे मी आता. झाकण ठेवून 5 मिनटं भगर वाफवून घेतल्यावर अशी छानशी भगर फुगून वर आली आहे. झाकण ठेवल्यामुळं भगर थोडी खाली चिटकली होती, त्याच्यामुळे मी एकदा मिक्स करून घेतलं आहे असं. आणि भगर माझी शिजली आता. दही आणि भगर सोमवारसाठी या मग खायला.